पुढे। जनशक्ती नगर विकास आघाडीचे नगरसेवक समरजित ठाकूर यांची परंडा उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली। बुधवार तारीख 14 जानेवारी 2026 रोजी नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली। उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ठाकूर यांना 12 मत मिळाली। शिवसेना शिंदे गटाच्या मन्नाबी मतीन जिनेरी यांना 9 मत मिळाली। या निवडणूक प्रक्रियेमध्ये नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला 20 सदस्य उपस्थित होते। उपनगराध्यक्ष पदासाठी हात वरी करून मतदान घेण्यात आले। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल पुष्पाची उधळण करून जल्लोष करण्यात आला। स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे इस्माईल कुरेशी यांची निवड करण्यात आली, तर शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक म्हणून वाजिद दाखनी यांची निवड करण्यात आली। सध्याच्या सत्ता समीकरणामध्ये जनशक्ती नगर विकास आघाडीचे 12 सदस्य असून शिवसेना शिंदे गटाचे 8 सदस्य आहेत। नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी काम पाहिले। मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, मुनीर जिकरे व जगदीश सोंडगे यांनी सहकार्य केले। तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होताच उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर व स्वीकृत सदस्य नगरपालिकेच्या बाहेर येताच कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष व स्वागत करण्यात आले। नगरपालिकेच्या बाहेर जेसीपी उभा करून त्यातून गुलाल पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर व विश्वजित पाटील तसेच स्वीकृत सदस्य इस्माईल कुरेशी यांना जेसीपीवर बसून परंडा शहरातून ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।